दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारने तातडीने न्याय द्यावा, अन्यथा आरपारची लढाई छेडली जाईल असा इशारा छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक करण गायकर यांनी दिलाय। मुंबईतील आझाद मैदानावर काढण्यात येणाऱ्या नाशिक ते मुंबई पायी मोर्चाला मुंबई पोलिसांनी सलग चौथ्यांदा परवानगी नाकारल्यानंतर गायकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। भर पावसात आंदोलनकर्त्यांनी रात्रभर पोलीस ठाणे परिसरात ठाण मांडून बसत येथून हलणार नाही अशी भूमिका घेतली। 28 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा निवासस्थानी राखी बांधण्यासाठी लाडक्या बहिणींसह पायी मोर्चा मुंबईकडे निघणार होता। मात्र परवानगी नाकारल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। यावेळी बोलताना करण गायकर यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करत रिंग रोड बाधित शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट होऊ दिली जात नाही, अनेक बिल्डर आणि अधिकाऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात अडकल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, संपूर्ण रिंग रोडचे अलाइनमेंट नव्याने होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असे सांगितले। ज्यांनी पूर्वीचे अलाइनमेंट केले त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले, तर त्याच अलाइनमेंटला अंतिम स्वरूप कसे दिले जात आहे, संपूर्ण अलाइनमेंटची स्वतंत्र चौकशी होईपर्यंत जमीन खरेदी, मोजणी आणि पुढील सर्व कार्यवाही तात्काळ थांबवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। शेतकऱ्यांनी शासनावर 25% मोबदल्याची भीती दाखवून दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला। मोबदल्याचा प्रश्न निकाली निघेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 29 अंतर्गत चिंचखेड ते जोपूर परिसरातील मोजणी थांबविण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे। दरम्यान पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते। या आंदोलनात राजू देसले, शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, दीपक हगवणे, सुदर्शन पाटील, गोकुळ बोराडे यांच्यासह मोठ्या संख्येने रिंग रोड बाधित शेतकरी सहभागी झाले। संकेत बंगाळे, दक्ष न्यूज, नाशिक।